स्वागत करावे. स्वागताचे स्वरूप आहे शहाजी वाघ अंक व प्राचार्य डॉक्टर R.K. शाने दिवाण सर लिखित भारतीय संविधानाची प्रास्ताविका या उद्देश पत्रिका हे पुस्तक. धन्यवाद सर. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्यांची मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर R.K. शाने दिवाण सर यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय मनोगताद्वारे आम्हाला मार्गदर्शन करावे. भूगोल विभागांच्या माध्यमातून आज एका अत्यंत महत्त्वाच्या अशा व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्यक्ष व्याख्यानाला सुरुवात होण्याच्या अगोदर 5-1 मिनिटं मी तुमच्याशी संवाद साधला. एक तर सगळ्यात महत्त्वाचं न्यू कॉलेजची मंडळी या ठिकाणी आलेली आहे आणि त्यांचं येणं जे आहे ते येणं हे प्राध्यापिकातरी दिसताच आहे, पण विद्यार्थीही या ठिकाणी काही दिसत आहेत. यांच्या समोर फक्त माझा हा हॉल जाता उपयोगाचा नाही, संपूर्ण महाविद्यालय त्यांच्या समोर जावं यासाठी आपण सर्वांनी थोडंसं प्रयत्नशील आहात. मुख्यतः मी तुमच्यासाठीच पहिल्यांदा 1-2 मिनिटं बोलणार आहे. साधारणतः 53-54 वर्ष झाली आपल्या महाविद्यालयाची स्थापना होऊन आणि अगदी सुरुवातीपासूनच महाविद्यालयाचा भूगोल विभाग जो आहे तो अत्यंत कार्यक्षम स्वरूपाचा विभाग म्हणून ओळखला जातो. सुरुवातीच्या काळापासून असणारे आणि काही लोकांना मीही थोडंसं बघितलेलं आहे. तिथे केचेस असतील किंवा आणखी काही नावं जी कदाचित माझ्या स्मरणात नाही, पण 1995 जेव्हा मी या ठिकाणी आलो त्यावेळेपासून वनमोरी सर या संपूर्ण प्रक्रियेचं नियोजन जे आहे ते या भूगोल विभागाचं वैशिष्ट्य असं, या महाविद्यालयाचा प्राचार्य होऊन मी 9 वर्ष झाली आणि काही विभागांच्या संदर्भामधली लिगसी जी आहे, जो वारसा जो आहे तो महाविद्यालयाला अभिमान वाटेल अशाच पद्धतीचा त्यापैकी एक म्हणजे भूगोल विभाग. आम्ही जेव्हा पहिल्या टप्प्यामध्ये होतो 95 ते 2000-2005 पर्यंतचा कालावधी असेल कदाचित, भूगोल विभागामध्ये ऍडमिशन द्या यासाठी बाहेरून फोन यायचे. म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट लावलेली असायची की आणि त्यासाठी वशिला हा जो काही प्रकार आहे हा काही विभागांच्या संदर्भात आमच्या इथं दिसत होता. म्हणजे भूगोल दिसत होता, इंग्रजी विषयाच्या संदर्भात ही अशाच पद्धतीची परिस्थिती सुरुवातीच्या काळात आणि विद्यार्थ्यांची भरपूर संख्या असणारा विभाग म्हणून भूगोल विभागाकडे निश्चितपणे पाहिलं जात. नंतरच्या काळामध्ये डॉक्टर काशीद पाटील यांनी ही जबाबदारी घेतली आणि मग हळूहळू अनेक गोष्टी बदलत गेल्या. या गोष्टींच्या मध्ये सगळ्यात महत्वाचा जर भाग कोणता झाला असेल तर गेल्या 5-6 वर्षामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसी आली. त्याच्या दरम्यानच तो कोविडचा कालावधी एक आला आणि शिक्षण व्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोनच काय झाला बदलून गेला आणि दुर्दैवानं त्यामध्ये इतर सर्व विभागाबरोबरच भूगोल विभाग ही त्याच्यामध्ये सफर होताना आज काय होतो आहे दिसतो आहे. जे महाविद्यालयाचा प्राचार्य नाताना अनेक गोष्टी आम्ही केल्या,
अनेक गोष्टी केल्या, त्या गोष्टींचा संदर्भामध्ये मूल्यांकन झालं. महाविद्यालयाला ए ग्रेड मिळाली, ज्युनियर महाविद्यालयाला ए डबल+ ग्रेड मिळाली. महाराष्ट्रामध्ये पहिल्या 3 मध्ये शहाजी कॉलेज आहे. पण हे ज्यांच्यासाठी आपण करतो आहोत त्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र नकळतपणे हळूहळू काय होत गेली, रोडावत गेली. आणि हे फार दुर्दैवी आहे. तसं चित्र जे आहे ते चित्र आपल्या समोर दिसत आहे. अध्यापनाचं तंत्रही बदललं. एक लक्षात घ्या, गेल्या 5-6 वर्षामध्ये नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय ठरलं? सगळ्यात आता काय झालंय, विद्यार्थीच म्हणाले तुम्ही नवीन काय आम्हाला देता. हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे प्राध्यापकांच्या समोर तो हाच असणार आहे की आम्हाला काहीतरी नवीन देण्याच्या संदर्भामध्ये स्वतःला अपडेट करणं गरजेचं आहे. म्हणजे आज AI तंत्रज्ञान आलेलं आहे. गेल्या 4-5-6 वर्षामध्ये तर त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीच्या माध्यमातून वेगवेगळ्या कौशल्यांचा विचार करावा अशा पद्धतीचा एक विचार येतो आहे. आणि मग पारंपरिक स्वरूपाच्या व्यवस्था जी आहे ती व्यवस्था नकळतपणे काय झालेली आहे, पाठीमागं पडते आहे की काय, अशी वाटण्यासारखी परिस्थिती आहे. अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये मी कधीतरी कुठंतरी वाचलेलं होतं. एक लक्षात घ्या, मी काही गोष्टी मी तुमच्या समोर मांडतोय. आज AI म्हटलं जातं आणि गेले 2-3 वर्ष मी त्या AIच्या संदर्भामध्ये बरंचसं आपल्या महाविद्यालयात काही करतो आहे. आणि मी जेव्हा त्या AIच्या संदर्भामध्ये मला किती AI येते मॅडम, अगदी 1-2% कदाचित मला येत असेल. कारण आता ती मानसिकता माझी नाही आहे नवीन काहीतरी शिकावं, म्हणजे वयाच्या या टप्प्यावरती. पण नवीन मुलं जी आहेत ही मुलं मात्र कुठलीही गोष्ट त्यांना जर सांगितली तर ती पटकन काय करतायत, अडॉप्ट करतायत. आणि जेव्हा AIच्या संदर्भामध्ये अच्युत गोडबोले वगैरे या मंडळींची पुस्तकं मी वाचायला लागलो त्यावेळी माझ्या लक्षात असं आलं की AI हे काय आज आलं का 2-4 वर्षामध्ये? ते 1960 पासून आहे. 1960 ला या संदर्भामध्ये पहिल्यांदा काय झालं, संशोधन झालं. हळूहळू पुढे गेलं आणि गेल्या 4-5 वर्षामध्ये ते आमच्यापर्यंत काय होत आहे, ताकदीनं येताना दिसत आहे. मग ही सगळी जी पद्धती आहे मी कुठेतरी वाचलेलं होतं, म्हणजे कुठल्या तरी व्याख्यात्यांच्या भाषणामधूनच ते मी ऐकलेलं होतं की 25-1 वर्षापूर्वी अमेरिकेच्या विद्यापीठांच्या मध्ये एक व्याख्याते व्याख्यान द्यायला गेले. ते गेले, आपल्याला कदाचित भारतीयच असण्याची शक्यता आहे तो, आणि त्यांना एकच माहिती आहे की व्याख्यान कधी चालू होतं तर हॉल संपूर्ण भरला की काय होतं, व्याख्यान चालू होतं. या पद्धतीनं ते बसलेले आहेत केबिन मध्ये वगैरे, टायमिंग 10ची आहे, सगळं सेटअप वगैरे सगळा तयार झालेला आहे. आणि ते जे आयोजक जे आहे ते आयोजक त्यांना सांगतात की सर 10-5 मिनिटं कमी आहेत, आपण काय करूया, व्याख्यान चालू करूया. ठीक आहे, त्यांच्या डोक्यात कल्पना आहे की आता हवा हॉल काय झालेला असणार आहे, बनलेला असणार आहे आणि आपल्याला काय व्याख्यान द्यायचं आहे. आणि ते लोक आले आणि बघतायत तर अभ्यासाचा हॉल असेल कदाचित तो, बघतायत तर पुढे विद्यार्थी कोणच नाहीये. हे 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते मी, लक्षात घ्या. विद्यार्थी कोणच नाहीये. ते म्हणले आपण चुकून कुठल्या हॉलमध्ये आलो काय? नाही म्हणले, सर तुमचं व्याख्यान इथंच आहे. मग विद्यार्थी कुठं आहे? तर विद्यार्थी कसा म्हणते तुम्हाला सांगतो, हे टेबल जे दिसत आहे त्या टेबलवरती त्या विद्यार्थ्यांनी रेकॉर्डिंगचे सगळं केलं. 25 वर्षापूर्वीची गोष्ट सांगितलं. आणि विद्यार्थ्यांचं म्हणणं असं आहे की यांचं व्याख्यान जे आहे ते यांचं व्याख्यान ऐकण्यासाठी 1-1.5 तास मी कशासाठी इथं फिजिकली आम्ही थांबू. तुम्ही व्याख्यान द्या ना, तुम्ही व्याख्यान द्या, आमच्या सोयीनुसार घरात आम्ही काय करतो ते ऐकतो. ही 25-30 वर्षापूर्वी पाश्चात्य राष्ट्रामध्ये ही कल्पना लक्षात घ्या. आज जे ऑनलाईन आपण म्हणतो आहे त्यामध्ये दुसरं काय आहे सांगा. म्हणजे आता परवा दिवशी आमचा मांडणीकर सर भाषण करताना करतोय तिकडं भाषण, लक्षात आलं का? आम्ही आमच्या नादातच आहे. मग असं कसं, तर संध्याकाळी जाऊन ऐकू. मुद्दा लक्षात घ्या. म्हणजे बदल म्हणजे नेमका काय झाला की आता आम्हाला थांबायला वेळ नाही आहे. आम्ही तुमच्यासाठी तास 2-2 तास 3-3 तास थांबायला वेळ नाही. मी थांबणार तुमच्यासाठी. कधी?
तुम्ही जर नवीन काही देत असाल तर जी गोष्ट मला पहिल्यांदा माहितीच आहे ती गोष्ट तुमच्याकडून ऐकण्यात मला काय स्वारस्य आहे, मला काळीच स्वारस्य नाही आहे. आणि म्हणून जबाबदारी जी आहे ती शिक्षकांचीही काय झालेली आहे, आता वाढलेली आहे. आता तुम्हाला जर वर्गात यायचं असेल तर पूर्ण तयारीनंच काय करावं लागेल, यावं लागेल. उद्याचा विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी कदाचित आपल्यापेक्षाही स्मार्ट असण्याची शक्यता आहे. तो कदाचित तुम्हाला इंटरप्ट करेल वर्गामध्ये तुम्ही शिकवत असताना की सर तुम्ही जी काय माहिती देत आहेत ना ती थोडीशी अपडेट करून घ्या, कारण माझ्यापर्यंत आलेली माहिती जी आहे ती ही या पद्धतीची आहे आणि ती या वेबसाईटवरती अशा ठिकाणी आहे. आणि हे सगळं आता तुम्ही मित्रांनो काय करायला पाहिजे, स्वीकारायला पाहिजे. त्यामुळे फर्स्ट इयरचा जो विद्यार्थी आहे, फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना नुसतं व्याख्यान म्हणून इकडे बघायचं आहे का, नाही आहे, लक्षात घ्या, बिलकुल नाही. म्हणजे माझी एक अशी अपेक्षा आहे, मी प्रश्नांची उत्तरं कधी मागत नाही, मी फक्त प्रश्न निर्माण करतो, उत्तरं तुम्ही तुमच्या मनामध्ये द्यायची आहे. 3-4 दिवसापूर्वी, आता न्यू कॉलेजचे काही विद्यार्थी असतील, आमच्या कॉलेजचे काही विद्यार्थी आहेत, 3-4 दिवसापूर्वी आम्ही प्रगत भूक्षेत्रीय तंत्रज्ञानातील नोकरीच्या संधी अशा पद्धतीच्या विषयावरती व्याख्यान आहे म्हणून तुम्हाला काय केलं, सांगितलं गेलं. अशी किती मंडळी आहेत की ज्या मंडळीने प्रगत भूक्षेत्रीय तंत्रज्ञान म्हणजे काय याचा शोध गुगलवरती जाऊन घेतला. लक्षात घ्या काय आहे. आता तुम्हाला इथं व्याख्यानाला यायचं असेल तर व्याख्यान त्या तुमच्या डोक्यामध्ये अनेक काय असायला पाहिजेत, प्रश्न असायला पाहिजेत. जे सर इथे एक अर्धा तास बोलतील आणि बोलल्यानंतर त्यांचं काम संपेल का, नाही आहे, लक्षात घ्या. म्हणजे व्याख्यात्याकडून सुद्धा माझी हीच अपेक्षा असते की तुमच्या बोलण्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनामध्ये काय झाला पाहिजे, प्रश्न निर्माण झाला पाहिजे. आणि हा प्रश्नांचा गुंता जो आहे तो चर्चेतून काय झाला पाहिजे, सुधारला पाहिजे. आणि तीच अपेक्षा आजच्या या व्याख्यानामधून आपण ठेवूया. विद्यार्थ्यांची संख्या थोडीशी कमीच आहे, लक्षात घ्या. म्हणजे ही अस्वस्थता गेले काही दिवस माझ्या मनात कायमपणे असते की प्राध्यापक अतिशय तळमळीनं काय करत असतात, सगळ्या गोष्टी करत असतात, ती सगळ्या तयारीनं सगळे आलेली असतात, पण ज्यांच्यासाठी हे सगळं चाललेलं आहे त्यांना मात्र त्याची अजूनही काय होत नाहीये, जाणीव जी आहे ती जाणीव होत नाहीये. मित्रांनो, फर्स्ट इयरचा जो विद्यार्थी आहे, आता तुमच्या ह्याच्यात काय काय बदल झालेला आहे तुमच्या लक्षात घ्या. फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्याला डीएससी नावाचा विषय आहे आणि हा डीएससी काय करतो माहितीये का, तुम्ही आताच ठरवणार आहात की तुमचा टीवायचा विषय कुठला असेल. पूर्वी अशी पद्धती नव्हती, फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि मग थर्ड इयरला तो विषय असायचा. पण आता मात्र तुम्हाला हे ठरवावंच लागेल की आता मला अमक्या विषयाच्या मध्ये काय करायचं आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे. नुसतं ग्रॅज्युएशनच नव्हे तर त्याच्यामध्ये कौशल्य प्राप्त करायचे आहे. नुसती कौशल्यच नव्हे तर त्याच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यापेक्षा निर्माण करायच्या आहेत. एक लक्षात घ्या, आमच्या भारतीयांची अवस्था काय आहे की माझ्याकडे एवढ्या डिग्री आहेत आणि मला तुम्ही बोलवायला या, माझ्या ज्ञानाचा काय करा, तुम्ही उपयोग करून घ्या. आता लोकांना सवय नाही, आता तुम्ही संधी काय करायची आहे, निर्माण करायची आहे. आणि त्या पद्धतीनं या व्याख्यानाकडे तुमचं लक्ष असू दे. तुम्ही जे काही आणखी एका गोष्टीच्या संदर्भामध्ये मला थोडंसं ही अस्वस्थता असते की हे व्याख्यान जे असतं त्या व्याख्यानानंतर तुम्ही एक अर्धा-पाऊण तास व्याख्यान ऐकल्यानंतर तुमचा पेन आणि तुमचा नोटबुक जे आहे ते कायमपणे ओपन असायला पाहिजे. व्याख्याता ज्यावेळी काही बोलत असतो त्यावेळी तो काय करत असतो की त्याला बऱ्याचशा पुस्तकांचा अभ्यास केलेला आहे, बऱ्याचशा गोष्टी त्याने इकडं तिकडं बघितलेल्या आहेत आणि त्याचं एक संकलन म्हणून तो तुमच्या समोर त्याची मांडणी करत असतो. आणि एवढं वाचायला, विद्यार्थ्यांना वाचायला महिनाभर जाईल. मग तुमचा पेन जो आहे तो पेन काय असायला पाहिजे, चालू असायला पाहिजे, नोटबुक चालू असायला पाहिजे. आणि काय सांगितलं सरांनी, अमका मुद्दा, तमका मुद्दा. आणि शक्य झालं तर संध्याकाळच्या वेळी उद्या की या व्याख्यानाच्या संदर्भामध्ये ऍब्स्ट्रॅक्ट लिहावा, त्या पद्धतीनं आपली मतं आपल्याला काय करता यायला पाहिजे, नोंदवता यायला पाहिजे. माझी अपेक्षा हीच आहे.
जे बाहेरून आलेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडूनही तीच आहे, आमच्या विद्यार्थ्यांच्याकडूनही तीच आहे. आणि मी काहीतरी घेऊन इथून बाहेर पडतो आहोत. एक लक्षात घ्या, सभागृहातून बाहेर जात असताना असं व्हायला नको की कधी आता संपता येईल, असं नको व्हायला. तर इथून बाहेर पडत असताना मला हे मिळालं, मला सगळ्याच गोष्टी नव्हे पण ही गोष्ट आहे, हे वेगळंच सांगितलं सरांनी, आपण हे काय करायला पाहिजे, थोडंसं बघायला पाहिजे, अशा पद्धतीची अपेक्षा माझी आहे आणि ती साध्य होईल असा एक विचार मी तुमच्या समोर ठेवतो आहे. दोन्ही मान्यवर या ठिकाणी आहेत. लक्षात घ्या, तरुण मित्र आहेत आणि तरुणांची भाषा ही तरुणांच्या सारखीच असायला पाहिजे. लक्षात आलं का? तरुण साधा आहे विधान. मी थोडासा आता काय झालं, केस वगैरे रंगवतो त्यामुळे केस काढतो, पण आता काय आहे, तरुणांची भाषा आता कुठली भाषा आहे ते आता माहिती आहे. जेन झी अमके तमके ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि तोच संवाद तुम्हा दोघांच्या माध्यमातून व्हावा अशा पद्धतीची अपेक्षा त्या ठिकाणी व्यक्त करतो. पुन्हा एकदा भूगोल विभागाला ते जे काही सगळे उपक्रम करतायत त्या उपक्रमांसाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या महाविद्यालयामध्ये तुम्हा सर्वांचं, कॉलेजचे मॅडम इथे दिसत आहेत, विद्यार्थी आहेत, तुम्हा दोघांचंही मनपूर्वक स्वागत करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर.